ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। जम्मू काश्मीर येथील पहलगाम इथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांकडून 26 पर्यटकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ 25 एप्रिल रोजी राहुरी येथील शहर युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की जम्मू काश्मीर येथील पहलगाम इथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी बेछूटपणे गोळीबार करून 26 पर्यटकांची निर्घृणपणे हत्या केली। या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या अतिरेक्यांना तातडीनं पकडण्यात येऊन त्यांच्यावरती कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। तसेच त्याचबरोबर असे अतिरेकी हल्ले रोखण्यासाठी केंद्र शासनानं आवश्यक ती कारवाई करणं गरजेचं आहे। या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोय, असं निवेदनात म्हटलंय। यावेळी बोलताना युवा नेते हर्ष तनपुरे म्हणालेत की जम्मू काश्मीर येथील पहलगाम इथे घडलेली घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे। आम्ही या घटनेचा निषेध करतो। केंद्र सरकारनं ठोस पावलं उचलावीत, यापुढे असे हल्ले होऊ नयेत यासाठी सरकारनं योजना करावी, कारण सरकारची सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणजे नागरिकांची सुरक्षा आहे, असे हर्ष तनपुरे यांनी म्हटलंय। तर निवेदनावरती सूर्यकांत भुजाडी, गजानन सातबाई, बाळासाहेब उंडे, नंदुभाऊ तनपुरे, संजय साळवे, दत्तात्रय कव्हाणे तसेच संतोष आघाव, गणेश कोहकडे, आबा आढाव, दीपक साळवे, राजेंद्र धनवटे, रवींद्र आहेर, किरण साळवे, प्रशांत डवले, भूषण वावळे तसेच गणेश धाडगे, महेश उदावंत, सौरभ उंडे, महेंद्र मुसमाडे, सचिन राऊत, चंद्रकांत पानसंबळ, भरत बजाज तसेच तुळशीराम कडू, राकेश खाविया, उत्तम साळवे, अशोक वेताळ, प्रतीक धनवटे, महेश वराळ, विठ्ठल तमनर, सूरज बेलकर, आदित्य खाविया आदींच्या सह्या आहेत। 22 तारखेला जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये माणुसकीला काळा फासणारी एक आतंकवादी हल्ला निष्पाप अशा नागरिकांवर झाला। खऱ्या अर्थानं या सर्व घटनेचा मी आमच्याकडनं, माझ्या सर्व सहकाऱ्यांकडनं, आमच्या सर्वांच्या कुटुंबियांकडनं तीव्र निषेध करतो। या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही सर्वांनी मिळून माननीय तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलंय। या घटनेवरती केंद्र सरकारकडे आपण पाठपुरावा करून या घटनेचं एक तीव्र असं स्वरूपात उत्तर केंद्र सरकारने द्यायला पाहिजे। नुसतं उत्तर देऊन उपयोग नाही, कारण मागील काही काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात भारतावरती असे हल्ले झाले। त्यात पुलवामाचा एक हल्ला होता, त्याचंही प्रत्युत्तर सर्जिकल स्ट्राईकने देण्यात आलं होतं, पण किंबहुना तेवढ्यावर भागणार नाही असं वाटायला लागलंय, कारण या आतंकवादी संघटनांना या गोष्टी आता या हल्ल्यांनुसार नीट समजत नाहीये। तर केंद्र सरकारने काहीतरी ठोस पाऊल घेऊन हे घटना पुढे होणार नाहीत, किंवा आपली गुप्तचर यंत्रणा अजून त्यांना काय सहकार्य असेल ते केंद्राकडनं मिळावं, एवढ्या अपेक्षेनं माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आणि मी मिळून या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे। माझी विनंती आहे की काहीतरी तीव्र उत्तर यापुढे असे हल्ले होणार नाहीत याची योजना या सरकारने करावी, कारण सरकारची सगळ्यात मोठी जबाबदारी ही नागरिकांची सुरक्षा आहे। त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी सुरू होतात।
पण जी सगळ्यात मोठी जबाबदारी आहे तिलाच कुठंतरी आता तडा जायला लागलाय. त्यामुळे या सरकारनं आमची फार जास्ती काही वरती ओळख नाही किंवा फार आमची उंची नाही, पण आमच्याकडनं जेवढा निषेध होतोय सर्व स्तरावर मी सर्वांना मागणी करतो की आपणही या निषेध करावा. सरकारला या गोष्टीसाठी सरकारनं काहीतरी करावं ही सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. पुन्हा एकदा या गोष्टीचा तीव्र निषेध करतो आणि थांबतो. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणारच ना? हा? हो हो, भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कोणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय? पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे. बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.